नमस्कार. आज मी बिर्याणी बनवायचा बेत धरलाय. पाहुणे आहेत घरामध्ये ना, तर मग मी 1.5 किलोचे तांदूळ आणि 1.5 किलो चिकन. पोर घरात नव्हतं, ते शाळेत जाते, व्हिडिओ काढणार. मग मी आज मसाला तुम्हाला नाही दाखवला, तुम्हाला सांगते. मी याच्यामध्ये कांदा उभा कापलाय, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, लसूण, अद्रक आणि हे खडा मसाल्यामध्ये एक मोठी विलायची घेतली, 2 बारीक विलायच्या घेतल्या, लवंग घेतला, दालचिनी घेतली, तेजपत्ता, अजून हे काळी मिरी, एवढं सगळं सामान टाकले याच्यामध्ये. आता मी याच्यामध्ये उभे कापलेले टमाटे टाकणार आहे. थोडा शॉर्टकटमध्ये आहे, क्षमा करा, कारण पोर आमचं व्हिडिओ काढणारा पोर आहे ना, ते शाळेत जाते. माझा नातू पुतण्याचा पोरगा आहे, तर तो 9वीला आहे, त्याच्यामुळे त्याचे शाळेचे खाणे नको व्हायला म्हणून आम्ही 2च दिवशी टाकणार आहे, शनिवार आणि रविवार. तर आता याच्यामध्ये आपण मीठ राहिले टाकायचं, मीठ टाकणार आहे. जास्त बिर्याणी आहे म्हणून जास्त माल मसाला. तर आता आपण याच्यामध्ये मसाला टाकणार आहे. हा बिर्याणी मसाला टाकलाय बादशाह. त्यानंतर आपण हळद टाकणार आहे, लाल मसाला टाकणार आहे, तरी मसाला थोडा टाकणार आहे. तर असं हे सगळं सामान आपण टाकून घेतलंय. मुलं आमचं टायमावर घरात राहत नाही, त्याच्यामुळे मी जरा लवकर घेतला. पाहुणे आहेत ना, गावच्या पाहुण्याला लवकर जेवण लागत आहे ना. त्याची वाट बघत बसायचं, टाइम झाला. आता आपण हे टमाटे टाकू. पकडलं नाही हे टमाटे असे कापले ना, मग थोडं चांगलं राहते. दही टाका नका टाकू, त्याची काही गरज नाही. मी जास्त करून दही टाकत नाही, मला हे टमाट्याचीच आवडते. हलवत राहायचं, जरा जास्त हलवलं ना मग ते तारा लागत नाही, खाली ताऊ हे लागतो ना, मसाला लागतो ना. आता आपण मसाला आणि तांदूळ आणि चिकन धुवून घेऊ. आता आपण याच्यात चिकन टाकणार आहे. आता आपण हे असं मटण चिकन टाकून घेतलेलं आहे, तर आपण त्याच्यावरून तांदूळ टाकणार आहे धुवून थोडं. आता हे थोडं हे होते, थोडं मटण बॉईल होते, तोपर्यंत आपण तांदूळ थोडं भिजत घालू. आता आपण हे तांदूळ त्याच्यात टाकून घेऊ.
मिरच्या टाकल्या 2-3 अख्ख्या. हा बघा तुम्ही, मस्त झाली. आता मस्त होईल ती. हलवायची जरा जास्त मेहनत घ्यावा लागत ना त्याला. मध्ये आपण पाणी टाकून देऊ. थोडं गरम पाणी केले कारण ते लागतो ना, डोक घडी घडी लागतो ना, मग थंड पाण्यानं उकळी येतोपर्यंत म्हणून आपण गरम पाणी टाकून देऊ त्याच्यात. आता आपण हिला पाणी टाकून घेतले, तांदूळ टाकून घेतलेत. आता आपण याला 10 मिनिटं 15 मिनिटं आपण त्याला झाकून ठेवू. थोडं झाकण टाकून पण हलवीत राहायचे. झाकण काढून काढून हलवीत राहायचं, नाही तर मग ते खाली तांदूळ मसाला लागत राहतो. आपली बिर्याणी तयार झाली आहे. आपली बिर्याणी तयार झाली आहे. पाहुणे आहेत त्यांच्यासाठी आता बिर्याणी तयार, मोकळी झाली एकदम बिर्याणी. बघा आता ही अर्ध्या घंट्यामध्ये झाली आपली बिर्याणी तयार. मुलांना मुलं पण एकटे एकटे कधी असतात ना, तुम्ही बनवू शकताय घरी पण, फटाफट लवकर बनते ती. हे बघा मस्त झाली एकदम. आता आम्ही जेवायला बसणार आहे. आता ही बिर्याणी झाली तयार. आता हे कोथिंबीर केली, कांदा, काकडी नाही भेटली मला, काकडीला कोण गेलंच नाही आणायला, मग मी फक्त कांदा, लिंबू पिळला, दही टाकलं आणि दही घरी बनवलेलंच टाकलंय. या का घरी मटक्यामध्ये दही बनवलंय ते टाकलं त्याच्यामध्ये. आणि आता टमाटे आणि कांदा आहे बस, त्याची कोथिंबीर बनवून घेतली. जे आहे त्याच्यामध्ये बनवून खायचं, हे नाही ते नाही असं करत नाही बसायचं. बघा आता तुम्हाला कशी पटती, कशी आवडती तर बघा तुम्ही पण अशी घरी बनवा. मुलींनो मुलं पण बनवू शकते घरी. आई नसली किंवा आई कुठे गेली किंवा मुलाची बायको कुठे गेली तर करू शकतात. तर मला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.